नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज एवढी धावपळ सुरू आहे ना, काय सांगू तुम्हाला मंडळी. सूर्याचं दर्शन होते का नाही तोपर्यंत आमच्या आत्तीबाईंनी ते मक्का उन्हात घाला जावा, जुंधळं उन्हात घाला जावा, पटापटा कामं आवरून घ्या अशी कामाची सुरुवात केली. आणि आम्ही जुंधळं मक्का उन्हात सगळं घातलं. त्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घेतलीत आणि मग आम्ही गेलो मक्का सोलायला. मक्का आणला होता आदल्या दिवशीच. तो काही व्हिडिओ याच्यामध्ये नाही घेतलेला. आदल्या दिवशी एक ट्रॉली भरून आम्ही मक्का आणला होता, तो सोलायचा होता. मग सकाळी घरातली सगळी कामं आवरल्यानंतर मक्का सोलायला गेलो. मक्का सोलून अगोदर कणसं मोडून घेतलीत आणि मग कणसं सोलत बसलो. उन्हाळा सुरू आहे ना, त्यामुळे शेतातली सगळी कामाची धावपळ चालू आहे. भांगलन चालू आहे. कुठे तीळ काढायला आहे, कुठे मक्का काढायला आहे, कुठे दुसरं काहीतरी पीक आलं आहे. त्यामुळे अशी पूर्णपणे धावपळ शेतातल्या कामाची चालू आहे. आणि हॉलवरची पण अशीच कामं सुरू आहेत. कांदं काढून झालं, लसूण काढून झाला, पण त्याचा व्हिडिओ काही एडिट करायला वेळच मिळालेला नाही. आमची म्हैस चिंगी कशी दारातून बघते पहा, आता आमची वैरण टाकतोय की नाही. आज म्हटलं थोडासा शॉर्ट तरी करूया, म्हणून मग चला म्हटलं आज काय काय आपण कामं करतोय ते जरा तुम्हाला दाखवावं. त्यात डोक्याला केस कमी आहेत म्हटलं, वर्षाला चला या मक्याची केस काढून डोक्याला लावूया काय, तर वर्षा हसायला लागली. त्यानंतर 12-12:30पर्यंत आमचा मक्का वगैरे सगळं सोलून झालं. त्यानंतर आम्ही घरी येऊन जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं. जेवण अगोदरच करून गेलो होतो, पण जेवायचं राहिलं होतं. त्यामुळे जेवण झाल्यानंतर भांडी-कुंडी आवरलीत आणि जरा तासभर विश्रांती घेऊन आम्ही परत शेताकडे गेलो. लागवड घालायची होती, शेतात पाणी पण पाजायचं होतं. ते पण काम थोडक्यात आवरलं, 1 तासाभरातच झालं ते. त्यानंतर आम्हाला हॉल पण धुवायचा होता. दुसऱ्या दिवशी कार्यक्रम होता हॉलवरती. त्यानंतर हॉल सगळा दोन्ही बाजूला स्टेजकडची साईड आणि जेवणाकडची साईड सगळी धुवून घेतली. आणि ह्यांचं आणि भाऊंचं काम चालू होतं पहा. जनरेटर जरासा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून ते पाहत होते. त्यांना बाय बाय करून आम्ही घरी गेलो. तर आजच्या पुरतं एवढंच. पुन्हा भेटू. धन्यवाद.